श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे वार रविवार पुत्रदा एकादशी आणि उद्या दिनांक आहे 21 जानेवारी. तर या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. तर ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती पूर्णपणे आपल्या मुलांसाठी समर्पित असते. ज्या व्यक्तींना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी ही जी एकादशी आहे तर ही खूप महत्त्वाची मानली जाते. याचं व्रत जर आपण केलं तर आपल्याला संतान प्राप्ती होत असते. त्याचबरोबर काही उपाय जर केले तर जे काही आपल्या इच्छा आहेत, आपल्या मुलांच्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यासुद्धा दूर होऊन जातात. तर पहा, यासाठीच आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आईने आपल्या मुलांवरून अशी ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे त्यांचे जे काही दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील ते दूर होऊन जातील. त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या संकट अडचणी येऊ नये. त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही नजर दोष बाधा असतील तर त्या नक्कीच दूर होऊन जाव्यात आणि त्यांची खूप सारी प्रगती व्हावी. अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलाने भविष्यात काहीतरी बनावं. त्यासाठीच आपण त्याच्या खूप साऱ्या इच्छा ह्या पूर्ण करत असतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर सारे प्रयत्न देखील करत असतो. त्यांच्या ह्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्याचबरोबर मुलांच्या जीवनातील संकट अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला उपाय नेमका काय करायचा. एकादशी आणि पौर्णिमा हे जे दिवस आहेत ना ते अत्यंत महत्त्वाचे दिवस मानले जातात आणि हे दिवस जे आहेत तर ते माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतात आणि हे दोघंही आपल्या सृष्टीचे कार्य सांभाळत असतात आणि लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये पैशाच्या स्वरूपात येत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होत असते. या दोघांचे आशीर्वाद जर आपल्याला लाभले तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यामुळेच त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी आपल्या मुलांवरून काही वस्तू आपल्याला ओवाळून टाकायच्या आहेत. उद्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, मुलं हे तुमचे अगदी 1 महिन्याचं मुलं असेल, त्या महिन्याच्या 1 महिन्याच्या मुलापासून ते अगदी तुमची मुलं कॉलेजला जात आहेत किंवा नोकरीला लागलेली आहेत, तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर यासाठी आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी. तर चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर पहा, आपल्याला लागणार आहे खडे मीठ. तर खडे मीठ आपल्याकडे असेल तर खडे मीठ घ्या, नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे आहे कापूर. तर कापराच्या आपल्याला 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे आणि बेलाचे 2 पान आपल्याला लागणार आहे. हा जो उपाय आहे तर शिवपुराणामधील उपाय आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा. तर पहा, सकाळी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपली पूजा वगैरे झाली की नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जी शिवपिंड आहे तर त्या पिंडीवरती आपल्याला हे बेलाचे 2 पान आहे तर ते अर्पण करायचे आहे. दिवसभर आपल्याला देवांपाशी जे पिंड आहे त्या पिंडीवरच ठेवायचे आहेत. संध्याकाळी आपल्याला ती पानं घ्यायची आहेत आणि आपल्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. बघा, ह्या पानाबरोबर ह्या वस्तू आपण घेतल्याच्या नंतर खडे मीठ, पिवळी मोहरी आणि त्याचबरोबर कापराच्या वड्या आणि हे 2 बेलाची पानं घ्यायची आहेत आणि मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे. मुलांना खाली आसन द्यायचं आहे बसायला आणि त्यानंतर आपल्याला ही पानं हातामध्ये घेऊन, आता बघा तुम्हाला हे जे बेलाची पानं आहेत तर ती संध्याकाळी घ्यायची आहेत, म्हणजे 5च्या नंतर काढून घ्यायची आहेत. म्हणजे आपण सकाळी पिंडीवर अर्पण केलेली आहेत तर ती संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी काढून घ्यायची आहेत आणि मुलांना बसवल्यानंतर त्यांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत खाली आपल्याला ही 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत. आणि उतरवल्यानंतर बघा, आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर एखादं झाड असेल किंवा मग तुमचं एखादं डस्टबिन असेल, त्या डस्टबिनमध्ये जरी तुम्ही टाकून दिले तरी चालेल, परंतु डस्टबिनमध्ये टाकणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही हे जे वस्तू आहेत तर त्या एखाद्या झाडाच्या खाली टाकून द्या किंवा मग एखाद्या थोडासा खड्डा घेऊन त्यामध्ये पुरून दिल्या तरी चालतील. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या
उपाय आपल्याला करायचा आहे। आता पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्यासुद्धा करायचा आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे, तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि उद्या देखील एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा। आणि मनोभावे आपल्याला भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे दुःख दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाऊ द्या आणि माझ्या मुलांच्या जीवनात त्यांची खूप सारी प्रगती होऊ द्या, त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होऊ द्या, त्यांना अशी प्रार्थना आपल्याला भगवान शंकरांना करायची आहे आणि हा उपाय उद्या आपल्याला आवर्जून करायचा आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।